नमस्कार मित्रांनो, "तू रे माझा मितवा" मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्णवला ते फोटो पाहिल्यानंतर जबरदस्त धक्का बसलेला असतो. ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते, कारण की फायनली जे नको हवं होतं ते घडलेलंच असतं. वल्लरी विचार करते की आतापर्यंत या अर्णवने फोटो बघितले असतील. नेमकं आता या दोघांमध्ये काय बोलणं होतंय? दोघांचेही चढलेले आवाज, ईश्वरीचा आणि अर्णवचा दोघांचाही भांडण्याचा आवाज ऐकायला खूप मजा येईल. चला, इथे तर काही ऐकायला येणार नाही, त्यापेक्षा यांच्या खोलीजवळ जाऊन ऐकूया. असं म्हणून वल्लरी आता अगदी दबक्या पावलांनी पुढे पुढे येते आणि त्या दोघांच्या भांडणाचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करते. तेव्हा ईश्वरी आता त्याच्याकडे बघते. अर्णव म्हणतो की मिस इंदोर. तेव्हा ईश्वरी ही त्याच्याकडे बघतच राहते आणि म्हणते की सर, प्लीज प्लीज माझं ऐकून घ्या. प्लीज मी जे काही म्हणते ते ऐका. तेव्हा अर्णव म्हणतो की नाही, नॉट अ सिंगल वर्ड मिस इंदोर, अजिबात नाही. मला तुझं काही ऐकायचं नाही आणि तू काही बोलू नकोस आता. असं म्हटल्यावर ईश्वरी आता बिचारी गप्प बसते. वल्लरी लांबून हे सगळं ऐकत असते, म्हणजे दरवाजाला कान लावून ते ऐकते, परंतु तिला त्यांचं काही बोलणं ऐकायला येतच नसतं. तर अर्णवला आठवतं, त्या दिवशी रात्री ईश्वरीच्या हातून काहीतरी खाली पडलं होतं. अर्णव तो फोटो बघण्याचा प्रयत्न करत होता, परंतु ईश्वरीने पटकन तो फोटो खेचून घेतला होता आणि मग तो फोटो लपवला होता. अर्णव ईश्वरीला तेव्हाही म्हणाला होता की मिस इंदोर, तू माझ्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतेयस. नक्कीच असं काहीतरी आहे जे तू मला दाखवत नाही आहे. आता ते आठवतं त्याला आणि तो म्हणतो की बरोबर, त्या दिवशी तेच घडलं होतं आणि तू तू मला अजिबातच कशाचीही जाणीव करून दिली नाहीस. का वागलीस तू असं, सांग ना मला. असं का केलंस माझ्यासोबत तू? असं रागाने तो तिला विचारत असतो. त्यावेळेला ईश्वरी त्याच्याकडे बघते आणि म्हणते की सर, प्लीज माझं ऐकून घ्या. तेव्हा तो म्हणतो की नो. का ऐकू मिस इंदोर मी तुझं? अजिबात ऐकणार नाही आहे मी तुझं. ईश्वरी म्हणते की असं करू नका ना सर. तेव्हा तो म्हणतो की प्लीज मिस इंदोर, थांबव हे सगळं. मला माहिती आहे, तू आणि तुझ्या आईने अगदी प्लॅनिंग करून मला फसवलं आहे, बरोबर ना? म्हणजे तुझ्या आईने आमचं कुटुंब अगोदर उद्ध्वस्त केलं आणि आता तू तू इथे आहेस. माझ्यापासून इतकी महत्त्वाची गोष्ट तू का लपवून ठेवली, सांग मला. ईश्वरी म्हणते की नाही सर, खरंच माझ्या मनात असं काही नव्हतं. तुमच्यापासून मला काहीही लपवून ठेवायचं नव्हतं. प्लीज माझं ऐकून घ्या. मलाही आता 1-2 दिवसापूर्वीच ही गोष्ट समजली. अर्णव म्हणतो की मग का? का नाही सांगितलंस मला तेव्हाच तू? का हे सगळं माझ्यापासून तू लपवून ठेवलं? सांग मला. का? का लपवून ठेवलं? याचा अर्थ तू मुद्दाम माझ्यापासून हे लपवून ठेवलं. तू आणि तुझ्या आईने मिळून हे सगळं केलं, बरोबर ना? तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही सर, असं अजिबातच नाही आहे. मी काहीही केलेलं नाही आहे आणि मुद्दाम काही झालं नाही आहे. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. तेव्हा अर्णव तिच्याकडे बघत राहतो आणि म्हणतो की नो मिस इंदोर, कशा विश्वास ठेवायचा मी तुझ्यावर, सांग ना, कसा विश्वास ठेवू? आता तो फोटो तिच्या तोंडावर फेकतो आणि तिचा मोबाईलही खाली पडतो. ईश्वरी म्हणते की सर, प्लीज असं वागू नका. मला यामध्ये दोषी प्लीज मानू नका. तेव्हा अर्णव म्हणतो की नाही, या सगळ्याला तू आणि तुझी आई फक्त जबाबदार आहात. असं म्हणून तो तिला दोष देत असतो. तरी ते सुप्रिया ही बाबांना खायला वगैरे घालत असते आणि म्हणते की तर असं झालं होतं बोलणं. म्हणजे अर्णवने आज येऊन चक्क ईश्वरीला कसा नवरा हवा होता ह्या सगळ्याचं स्पष्टीकरण विचारलं. म्हणजे मला तर खरंच खूप कौतुक वाटलं अर्णवचं. इतक्या विचित्र परिस्थितीत त्यांचं लग्न झालं, तरीही ते सगळं व्यवस्थित सांभाळून घेत आहेत. मग नमू म्हणते की हो, खरंच आई तू बरोबर बोलते. खरंच अर्णव जिजूंचा आपल्या ईश्वरीवर खूप जीव आहे आणि त्यामुळे ते सगळं व्यवस्थित करतात. त्यावर आता लगेच सुप्रिया म्हणते की हो, आणखी तेच म्हणून नाही की ते आपली सगळ्यांचीही काळजी घेत असतात. तेव्हा नमू म्हणते की हो, काय बोलतेस आई तू? अगं अर्णव सरांची तारीफ करतेस. बाबांना तर अर्णव सर अगदी बेस्ट वाटतात आणि तुला माहिती आहे, बाबा आणि अर्णव सर दोघंही लुडो खेळताचे पार्टनर आहेत. आणि अर्णव सर बाबांसाठी मुद्दामच लुडो हरतात, जेणेकरून काय तर बाबा जिंकावे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद यावा, यासाठी अर्णव सर मुद्दामच लुडो हरत असतात. तेव्हा मग सुप्रिया आता हसायला लागते. तर अर्णव इथे मात्र खूप चिडलेला असतो. तो म्हणतो की हे एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे, ते म्हणजे की तू पण मला फसवलंय मिस इंदौर. किती किती विश्वासाने विश्वास ठेवला होता मी तुझ्यावर, पण तू तू मात्र माझा विश्वासघात केलात. माझ्यापासून इतकी मोठी गोष्ट लपवली. का केलंस हे सगळं तू, सांग ना. असं म्हणून आता तो त्याने जे काही ईश्वरीसाठी गिफ्ट आणलेलं असतं ते उचलतो आणि जोरात भिंतीवर आपटतो. त्याला खूप जास्त राग येत असतो. ईश्वरी म्हणते की सर, प्लीज. तेवढ्यातच आता इथे ते तिकडे गिफ्ट फुटतं आणि सुप्रियाच्या हातून चुकूनच ईश्वरीचा फोटो आता खाली पडतो आणि त्यामुळे ईश्वरीला म्हणजे तसं पाहिल्यानंतर तिलाही दचकायला होतं.
अर्णव तिला खूप रागाने प्रश्न विचारतो की बोल बोल मिस इंदोर, का केलंस तू असं? तू एक अशी मुलगी होती ज्याच्यावर इतक्या वर्षांनी मी विश्वास ठेवला होता, पण तू तू देखील माझा विश्वासघातच केलास, असं म्हणून तो तिच्यावर चिडतो. तर इथे फोटो खाली पडल्यामुळे सुप्रियाला खूप वाईट वाटतं. ईश्वरीचा काचेचा फोटो फुटल्यामुळे तिला त्रास होत असतो. ती म्हणते की हे काय झालं? ईश्वरी म्हणते की सर प्लीज तुम्ही इतके चिडू नका. प्लीज मी तुमचा विश्वासघात नाही केला आहे हो. माझ्यावर विश्वास ठेवा, मी नाही केलं हे सगळं. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदौर नाही. तुझ्यावर आता मी पुन्हा विश्वास ठेवू शकत नाही. जे माझ्याबरोबर तू वागली त्यानंतर आता तुझ्यावर विश्वास ठेवणं माझ्यासाठी इम्पॉसिबल आहे, समजलं? असं तो तिच्यावर ओरडून बोलतो. ईश्वरी म्हणते सर प्लीज असं करू नका. तेव्हा तो म्हणतो की मिस इंदौर असं नाही, आता मला असं वागावं लागेल. आता तुला आणि तुझ्या आईला दोघींनाही तुम्ही आमच्याबरोबर जे काही वागलात ना त्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील, समजलं? का केलं असं सांगा. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर खरंच मी सांगते मला हे काही माहिती नाही आहे आणि तुम्हाला जसं वाटतंय तसं काही नाही हो. या सगळ्यामध्ये माझी आई खरंच दोषी नसणार आहे. तेव्हा अर्णव म्हणतो मग कोण कोण दोषी आहे सांगा मला. कोण आहे या सगळ्याला जबाबदार? तुझ्या आईमुळे माझ्या आईने सुसाईड केली होती. हे खोटं आहे का सांग मला. या सगळ्याला जबाबदार कोण आहे सांग, असं ईश्वरीवर तो ओरडतो. ईश्वरी म्हणते की प्लीज सर असं काही नसेल, काहीतरी नक्कीच चुकलं आहे, मलाही माहीत नाही आहे, पण प्लीज तुम्ही इतके चिडू नका. तर वल्लरी कान लावून असते. ती म्हणते की हे काय चाललं आहे यांचं, यांच्या दोघांचं जे काही बोलणं होतं आहे ते तर मला ऐकायलाच येत नाही आहे. एव्हाना तर भांडणाचा जोरजोरात आवाज यायला हवा होता ना, पण काहीच आवाज येत नाही आहे. म्हणजे अर्णवने फक्त हाक मारलेली ऐकू आलं, पुढचं काहीच ऐकू आलं नाही आहे. वल्लरी पण आता कानच लावून बसलेली असते. तर इथे आता ईश्वरीची आई म्हणते की हे काय झालं, माझ्या इशूचा फोटो कसा पडला? तेव्हा आता काहीतरी चुकीचं तर नसेल ना घडत तिच्यासोबत? तेव्हा नमू म्हणते की अगं आई असं काय बोलतेस तू? अगं काचेचा फोटो आहे, तो फुटला कधीतरी, असं होतं. त्यामुळे काळजी करू नकोस, आपण हवं तर काच लावून आणू. आपली इशू बघ तशीच्या तशी आहे आणि तिच्या चेहऱ्यावरती बघ किती निरागस हास्य आहे. त्यामुळे तू अजिबात काळजी करू नको. इशूला काही होणार नाही आहे, तू नको काळजी करू, सगळं व्यवस्थित आहे. तेव्हा आता लगेचच सुप्रिया म्हणते की हो, मला आणखी काही नको. माझ्या इशूच्या चेहऱ्यावरचं हे असंच कायम राहिलं पाहिजे असंच मला वाटतं. म्हणजे तुम्ही दोन्ही मुली माझ्या कायम हसत राहिल्या पाहिजे एवढंच मला वाटतं, असं सुप्रिया बोलत असते. आणि ईश्वरीचा तो फोटो अगदी समाधानाने ती बघत असते. पण तिला हे माहीतच नसतं की ईश्वरी आणि तिच्या आयुष्यात खूप मोठं वादळ आलेलं आहे. परंतु इतकं सगळं चांगलं होऊनही तिच्या मनाला धाकधूक ही लागलेलीच असते आणि ती सारखा फोटो बघते आणि त्याचं म्हणजेच जे संजयचं लक्ष आहे ते सुप्रियावर जातं. आता वल्लरी रूमच्या बाहेर असते. तेवढ्यातच आजी हॉलमध्ये येते आणि हॉलमध्ये ती काहीतरी करत असते. तेव्हा वल्लरी म्हणते की या ओल्ड लेडीला रूममध्ये गप्प बसताच येत नाही का? प्रत्येक वेळेला नुसती बाहेर बाहेर येण्याचा प्रयत्न करते. काय गरज आहे हिला असं बाहेर पडण्याची? उगीचच कशाला हे सगळं करत असते, असं म्हणून आता वल्लरी तिच्यावरती चिडलेली असते आणि आजी पुन्हा आपल्या रूममध्ये निघून जाते. अर्णव म्हणतो की मिस इंदौर बस बस झालं, आता काही करून मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवीच आहेत. ईश्वरी म्हणते की सर प्लीज प्लीज माझं ऐकून घ्या, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. हे खरंच खूप काहीतरी वेगळं आहे, शांततेत हे सगळं बघितलं पाहिजे. तेव्हा अर्णव म्हणतो की वॉट, हे सगळं शांततेत करू असं वाटतंय तुला? मी जे काही भोगलं आहे तुला कळतं आहे? तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर मला समजतं आहे तुमचा हा राग, तुमचे हे दुःख मी समजू शकते सर. प्लीज खरं सांगते मी समजू शकते हे सगळं. अर्णव म्हणतो की नाही, कधीच नाही समजू शकत हे सगळं तू. कारण माझ्यासारखं तू तुझं कुटुंब उद्ध्वस्त होताना पाहिलं नाही आहेस. तुझ्या या एका बाईमुळे म्हणजे तुझ्या या आईमुळे हे सगळं घडलं आहे. त्या एका बाईमुळे आमचं कुटुंब ब्रोक झाले, समजलं आहे तुला? एका रात्रीत ते कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं. फक्त त्याच्यामागे तुझी आई जबाबदार आहे हे आता मला समजत आहे. काही झालं तरीही मी तिला जाब विचारणार. ईश्वरी थांबवते. वल्लरी म्हणते की चला पटकन इथून आता निघूया. जर अर्णव कदाचित बाहेर आला तर तो मला बघेल आणि पकडू शकेल. त्यामुळे मी आता इथे अजिबातच थांबवण्याची रिस्क घेऊ शकत नाही. ईश्वरी म्हणते की सर प्लीज थांबा, नका असं करू, माझं ऐकून घ्या तुम्ही, आपण बघूया काय झालं ते. तेव्हा अर्णव ऐकत नाही, तिला ढकलून देतो आणि म्हणतो मिस इंदौर आता मला तुझ्यासोबत काहीच बोलायचं नाही आहे, असं म्हणून तो आता रागारागाने बाहेर पडलेला असतो. तो फोटो त्याच्या हातात असतो. आता ईश्वरी ही लडखडत घराच्या बाहेर तिथून पडते आणि वल्लरी म्हणते की वा, काही दृश्य आहे, इतकं मनापासून हे दृश्य बघायला आवडलं ना मला. म्हणजे रागानेच बाहेर पडणारा अर्णव, त्यानंतर त्याचा पाठलाग करणारी आणि त्याला मनवणारी त्याची ही बळजबरीची बायको, खरंच खूप मजा आली बघायला.
अर्णव गाडीत बसत असतो. ईश्वरी त्याला थांबवते की प्लीज अर्णव सर थांबा, नका जाऊ प्लीज, माझं ऐकून घ्या. पण अर्णव काहीही ऐकायला तयार नसतो. तो आता गाडीत बसतो आणि निघालेला असतो. ईश्वरी म्हणते की सर प्लीज ऐका माझं, ऐका. दरवाजाची काच आपटत असते, परंतु अर्णव काही ऐकत नाही आणि तो तिथून आता निघून जातो. ईश्वरी त्याच्या गाडीच्या मागे मागे पळत असते, परंतु तरीही ईश्वरीचं तो काही न ऐकता तिथून रागानेच निघून जातो. ईश्वरी म्हणते की आता काय करू मी, कसं समजवू अर्णव सरांना की ते जे काही समजतायत ते चुकीचं असेल, काय करू मी. अर्णव सर खूप भडकलेत. आई अशी हाक मारत ती आता तिथून निघून जाते. वल्लरी म्हणते की वा, बरंच झालं, आता ही बळजबरीची सूनबाई ना कायमची आमच्या आयुष्यातून निघून जाणार आणि आता फायनली ती इथून निघून जाणार आणि या घरात ती पुन्हा कधीही येणार नाही, असं आता वल्लरी ही बोलून दाखवत असते. ईश्वरीला त्यात खूप टेन्शन आलेलं असतं, काय करायचं काहीही कळत नसतं. वल्लरी म्हणते की चला आता फायनली ही ईश्वरी बळजबरीची सूनबाई कायमची घराबाहेर गेली. तितक्यातच तिला मागून आवाज येतो, वल्लरी वल्लरी जरा इकडे येतेस का. तेव्हा ती म्हणते की झालं, आता जरा काही चांगलं वाटत होतं तोपर्यंत या ओल्ड लेडीने मला आवाज दिलाच, म्हणून ती आता तिथून निघत असते आणि म्हणते की हिला जरा तरी मला आनंद मिळू देता येत नसतो का, प्रत्येक वेळेला आपलं नुसतं आवाजच देत बसते. तेव्हा आता आजी म्हणत असते की हे इतक्या वर्षांनी कसं काय घडलं, खूप चुकीचं घडल्यासारखं वाटतंय मला. म्हणजे मी आता जपाला बसणार होते तर ही जपमाळच तुटली, कसं झालं हेच कळलं नाही मला. तेव्हा आता वल्लरी म्हणते की आई अहो क्वालिटी खराब असेल त्याची, म्हणून ते तुटलं असेल. तेव्हा मग लगेच आजी म्हणते की नाही गं, क्वालिटीबद्दल अजिबात नाही, कित्येक वर्ष झाली ही जपमाळ मी वापरते, पण आजपर्यंत ती तुटली नव्हती. आज कसं काय झालं मला काहीच कळलं नाही. त्यावेळेला मग आता वल्लरी म्हणते की आई अहो नका चिंता करू तुम्ही. तेव्हा ती म्हणते की अगं चिंता नाही, पण एक काम कर, मला आता जप करायचं आहे ना, तर तू एक काम कर, हे घे ही जपमाळ घे आणि मला जरा ओवून दे. तेव्हा आता लगेचच ती म्हणते की आई अहो कसलं किचकट काम सांगितलंय तुम्ही मला, मला नाही जमणार. तेव्हा मग लगेचच वल्लरीला ती म्हणते की काय, अगं मला नाही जमणार वगैरे काय बोलून मोकळी होतेस, अगं तू सून आहेस ना घरची मोठी, मग जरा काहीतरी कर, म्हणजे हे घे आणि माझी जपमाळ मला शिवून दे बघू, लवकरात लवकर हे मनी मला ओवून दे. असं म्हणून ती आता तिच्यावर ऑर्डरच सोडते आणि बाजूला जाऊन बसते. तेव्हा आता वल्लरी मनातच म्हणते की झाली, म्हातारीची किटकिट सुरू झाली. आता काय हिच्यामुळे मला खरं तर पार्टी करण्याचा मूड होता, जे अर्णव आणि ईश्वरी यांच्या बाबतीत झालंय त्यामुळे, पण या बावळट बाईमुळे मला हे असलं किचकट काम करायचंच मिळते. आणि असं म्हणून ती आता ते काम करत असते. सुप्रिया इथे देवाला हात जोडते आणि म्हणते की देवा तुझे खरंच खूप आभार आहेत. सगळ्या गोष्टी अगदी आत्ता व्यवस्थित घडतायत, म्हणजे सगळं मार्गाला लागलंय असं वाटतंय. एका बाजूला यांची तब्येत सुधारत आहे, म्हणजे सगळी जी काही ट्रीटमेंट होते त्यामुळे यांच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होताना दिसत आहे. त्याचबरोबर माझी इशू पण आता अर्णवसोबत लग्न करून खूप खुश आहे. अर्णवसारखा चांगला जोडीदार आणि चांगला जावई या घराला मिळाला, त्यामुळे खरंच खूप आनंद वाटतोय मला. त्यासाठीच तुझे खूप आभार, कारण की इशूचं जे काही घडतंय ते फक्त तुझ्या कृपेने चांगलं घडतंय. अर्णवसारखा मुलगा तिला खूप छान साथ देईल आणि माझी नमू तिचंही क्लाउड किचन आता चांगलं सुरू आहे. खरंच सगळं खूप व्यवस्थित आहे. त्यासाठी देवा तुझे मी आभार मानते. असं म्हणून आता ईश्वरीची आई ही देवाकडे प्रार्थना करत असते आणि तेवढ्यातच अर्णव आता दरवाजात आलेला असतो. अर्णव आता आवाज देतो जोरात, मिसेस देसाई. आता हे ऐकल्यावर तिला धक्काच बसतो. ती पुढे येऊन त्याला विचारते की अर्णव काय बोललात तुम्ही, मिसेस देसाई. तेव्हा मग अर्णव म्हणतो की हो बरोबर ऐकलत तुम्ही, मिसेस देसाई. तेव्हा मग ती म्हणते की काय झालं अर्णव, सांगा ना, तुम्ही असे का हाक मारली मला अचानक आईवरून अशी हाक. तेव्हा मग तो म्हणतो की हो माझं चुकलं आणि मला खरं तर सगळं ओळखण्यात उशीर झाला, खूप उशीर झाला, नाहीतर मी हे असं केलंच नसतं. तेव्हा मग ती विचारते की काय बोलताय तुम्ही, प्लीज मला नीट सांगाल का. त्यावेळेला तो म्हणतो की हो सांगतो, तुम्ही आणि तुमच्या मुलीने जे काही माझ्या फॅमिलीला फसवलं आहे ना, त्याचं खूप मोठा पश्चाताप झाला आहे मला. तेव्हा मग तिला काहीही समजत नसतं, ती तसा चेहरा घेऊन उभी असते. तेव्हा आता तो तिला फोटो दाखवतो आणि म्हणतो की बोला, याच्याबद्दल काय बोलाल तुम्ही, खरंच हे सगळं काय आहे. असं विचारल्याबरोबर इथे आता ती गप्पच बसलेली असते. सुप्रिया ही त्याच्याकडे बघतच राहते, कारण की इतकं सगळं घडूनही म्हणजेच अर्णवच्या बाबतीत हे कसं घडलं आणि हा फोटो त्याच्याकडे कसा आला. आता हा फोटो वाहिल्यानंतर तिला तर धक्काच बसतो. ती म्हणते की अर्णव हे काय आहे. तेव्हा मग तो म्हणतो की मी तुम्हाला विचारतो की हे काय मिसेस देसाई,
सांगा, यात तुम्हीच आहात ना? तेव्हा मग ती असं दबकतच हो असं म्हणते. मग तिला खरं तर ह्या सगळ्याचा खूप असा धक्का बसलेला असतो. त्यानंतर मग आता अर्णव तिला विचारतो, की "बोला मिसेस देसाई, का तोंड बंद झालं तुमचं? बोला, का केलं तसं सगळं माझ्या कुटुंबासोबत आणि माझ्या फॅमिलीसोबत? तुम्हाला खरंच अशा रूपात पाहावं लागेल असं कधीच वाटलं नव्हतं. तुमच्या बाबतीत असं कधीच मी इमॅजिनही केलं नव्हतं. पण तुम्ही तसं केलं आहे काही वर्षांपूर्वी." तेव्हा मग आता ती म्हणते, की "हे बघा, प्लीज माझं ऐकून घ्या, मी काय बोलते." तेव्हा तो म्हणतो, की "काय ऐकायचं मी? या फोटोत काय दिसतंय? तुम्हाला माहिती आहे? या फोटोमध्ये आहे ती व्यक्ती कोण आहे?" तेव्हा मग आता ती गप्पच बसते. तेव्हा तो म्हणतो, की "या फोटोमध्ये तुम्ही ज्या माणसाच्या गळ्यात मिठी मारून आहात ना, तो माणूस म्हणजे माझा बाप आहे, बाप, रमाकांत राजे शिर्के." आता हे ऐकल्यानंतर सुप्रियाला जबरदस्त धक्का बसतो. ती म्हणते, की "अर्णव?" तेव्हा मग तो म्हणतो, की "हो, माझा बाप आहे. समजलं, हे सगळं तुम्ही घडवलंय. तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो असं वागताना? म्हणजे एखाद्या पुरुषाच्या म्हणजेच लग्न झालेल्या माणसाच्या आयुष्यात जाताना त्याच्या कुटुंबाचं काय होईल किंवा त्याच्या बायकोचं काय होईल याचा जराही विचार तुमच्या डोक्यात आला नव्हता का? का असं केलंत तुम्ही? सांगा, उत्तर द्या मला. मला तुमच्याकडून उत्तर हवं आहे." मग आता ती गप्पच बसलेली असते. बिचारीला काहीही बोलता येत नसतं. तिचे आता पाय अगदी लटपटत असतात. अर्णवचा हा राग हा तिच्यासाठी काही वेगळाच असतो. तेव्हा मग आता ती म्हणते, की "प्लीज असं करू नका. मी हवं तर तुमच्या पाया पडते. प्लीज असं नका वागू." तेव्हा मग अर्णव म्हणतो, की "काय? मला तुम्ही काय सांगताय, की नका वागू? पण तुम्ही हे जे सगळं काही केलं त्या बाबतीत मी काय करायचं आहे सांगा ना मला. तुम्ही आणि तुमच्या मुलीने दोघींनीही मिळून मला फसवलंय आणि म्हणजे माझं आयुष्य आणि माझ्या आईचं आयुष्य खराब करायचं कमी होतं की काय, की तुम्ही तुमच्या मुलीलाही लग्न करून माझ्या लाईफमध्ये पाठवलं?" असं म्हणून आता ती बिचारी हे सगळे आरोप सहन करत असते. तेवढ्यातच तिला ते सगळं आठवतं. म्हणजे जेव्हा ती नोकरी शोधत होती, तेव्हा रमाकांतच्या ऑफिसमध्ये येऊन तिथे वल्लरी समोर नेमकी तिला भेटली आणि नोकरीबद्दल वल्लरीलाच तिने विचारलं. तेव्हा वल्लरी म्हणते, की "हां, मी तुम्हाला जे सांगते ते करा. म्हणजे तुमच्या आयुष्याचं अगदी सोनं होऊन जाईल." म्हणूनच इंटरव्ह्यूसाठी म्हणून ती तिथे एका हॉटेलमध्ये जात असताना तिथे रमाकांत असतो आणि अचानकच त्याला चक्कर यायला लागते. तिथे इंटरव्ह्यू वगैरे काही नसतात. हे तर तेव्हा तिच्या लक्षात आलेले असतात. परंतु तेवढ्यातच त्याला चक्कर येते आणि तो तिच्या आईच्या कुशीत अगदी असा झोपून जातो. म्हणजेच ती त्याला सावरते. तेवढ्यातच तिथून आता मीडियावाले येतात आणि त्यांचे फोटोज काढायला लागतात. आता मग हे सगळं तिला आठवतं आणि तेव्हा तिला धक्का बसल्यासारखे वाटते. इतके वर्ष ज्यापासून लपवण्याचा प्रयत्न करत होती तेच समोर येऊन बसले. आता अर्णव म्हणतो, की "बोला ना, आठवलं का तुम्हाला सगळं? म्हणजे लक्षात आलं असेल ना, की काय करायचं आणि काय नाही? सांगा, आता काय करू मी? म्हणजे तुमचं हे जे सत्य आहे ते सांगा. नक्की का केलं तुम्ही असं मला उत्तर हवं आहे. तुमच्यामुळे माझ्या आईचा जीव गेला आहे. बोला, का केलं तसं?" असं आता अर्णव हा सुप्रियाला विचारत असतो आणि ती बिचारी खूपच जास्त रडत असते. त्यानंतर मग आता इथे हे सगळं होत असताना सुप्रिया रडायला लागते आणि ती टेबलवर येऊन बसते आणि ती रडत असताना अर्णवला जराही तिच्याबद्दल दयामाया वाटत नाही. तो रागानेच तिच्याकडे बघत असतो आणि नंतर मग ती तिथेच बसून राहते. तिला खरं तर काय बोलावं हे सुचत नसतं. अगदी तोंड बंदच झालेलं असतं. नंतर मग अर्णव म्हणतो, की "बोला, बोला मिसेस देसाई बोला. काय ना तुमची ही रडण्याची नाटकं ना माझ्यासमोर तुम्ही प्लीज करू नका. आणि तुम्ही नाटक फार सुंदर करता हो. तुम्ही आणि तुमची मुलगी दोघीजणही फार नाटक छान करता. म्हणजे किती काही झालं तरीही नाटक करून ते तुम्हाला माहीतच नाही असं तुम्ही दाखवता. प्लीज असं दाखवू तरी नका की यातलं तुम्हाला काहीही माहिती नाही किंवा असं काही घडलेलं नाही आहे." तेव्हा मग ती म्हणते, की "प्लीज अर्णव, असं नका बोलू. असे आरोप नका लावू. मला त्याचाच खूप त्रास होतोय." आणि मग ती म्हणते, की "त्रास होतोय ना? मग हे सगळं का केलं तुम्ही? कशाला त्रास दिलात? सांगा ना. ते तुमचे असले नाटक ना मी अजिबातच सहन करणार नाही. बोला, माझ्या आईचा जीव घेतलाय तुम्ही, बोला. का केलं ते सगळं असं?" त्यावर आता लगेचच ती हात जोडते आणि म्हणते, की "अर्णव, प्लीज असं नका वागू, प्लीज. मी हात जोडते तुमच्या पुढे." तेव्हा अर्णव काहीही ऐकायला तयार नसतो आणि तो गप्पच बसलेला असतो. सुप्रिया ही बिचारी रडत असते, की "याच्यामध्ये माझ्या इशूचा काही दोष नाही हो. म्हणजे मी माझ्या मुलींना हे सत्य सांगणार होती भूतकाळातलं, पण हे नाही सांगितलं मी. कारण की मला खूप भीती होती, की हे सगळं जर कळलं तर मुलींना काय वाटेल? आणि जो भूतकाळ मागे टाकला, त्या भूतकाळाला मला पुन्हा आठवायचं नव्हतं. म्हणून मी मुलींना नाही सांगितलं." तेव्हा मग आता लगेचच अर्णव म्हणतो, की "नाही, आता तरी प्लीज खरं बोला. हे सगळं जे काही तुम्ही घडवलं ना,
हे तुम्हीच केलेलं आहे. आणि खरं तर हे सगळं तुम्ही मुद्दाम माझ्यापासून नाही लपवलं आहे ना. म्हणजे कसं आहे, जेव्हापासून हे सगळं झालं तेव्हापासून तुमच्या डोक्यातच असेल की आमच्या घराची पूर्णपणे वाट लावायची, हो ना. म्हणून ते कमी होतं तर तुमच्या मुलीला माझ्या घरात तुम्ही आणलं. म्हणजे तुम्ही सक्सेसफुल झालात ना तुमच्या प्लॅनमध्ये. झाला तुमचा प्लॅन सक्सेस झाला. तेव्हा पण आमच्या आयुष्याची काय माती झाली हे कळतंय का तुम्हाला? तुमची मुलगी जिच्या आईमुळे माझ्या आईचा जीव गेला, अशी मुलगी 24 तास माझ्यासमोर असणार आहे. एव्हरी सेकंड ती माझ्यासमोर असेल आणि मला त्याच गोष्टीचा जास्त राग येतोय. प्रत्येक वेळेला एव्हरी सिंगल सेकंड ती माझ्या डोळ्यासमोर असणार आणि मला सारखे सारखे ते सत्य आठवत राहणार आहे. ज्या सत्याचा इतक्या वर्षापासून मी पाठलाग करणं सोडून दिलं होतं, ते आता अचानक माझ्यासमोर अशा पद्धतीने आलं आहे. काय करणार आहे मी, सांगा तुम्ही? का केलं तुम्ही असं? असं सगळं तो आता विचारतो. तेव्हा मग सुप्रिया म्हणते की प्लीज अर्णव, मला प्लीज दोष देऊ नका, मी खरंच काही केलेलं नाही आहे. तेव्हा मग तो तिला म्हणतो की अच्छा ठीक आहे, म्हणजे मग या सगळ्या गोष्टी मुद्दाम घडल्यात का, असा रागाने तो विचारतो. तर आता पुढच्या भागामध्ये अर्णव हा ईश्वरीला म्हणत असतो की मिस इंदौर, तू ही गोष्ट आणि तुझ्या आईने माझ्यापासून लपवून ठेवली. आणि हो, तू माझ्यासोबत लग्न केलंस बरोबर ना. आणि आपल्या या नात्यात प्रेम नाही आहे. प्रेम नसलेलं नवरा बायकोचं नातं आहे ना. ठीक आहे, मग आता इथून पुढेही ते तसंच राहणार. आपल्या दोघांमध्ये प्रेम वगैरे काहीही नसणार आहे. आता नवरा बायकोचं नातं असणार आहे ते फक्त प्रेम नसलेलं. आणि तेच नातं आपल्याला आता पुढे निभवायचं आहे. म्हणजे तुला करायचं आहे ते म्हणजे आता या नात्यात कधीही इथून पुढे प्रेम हा शब्दच नसणार आहे. नाही आहे ना प्रेम माझं तुझ्यावर, तसंच तुझंही माझ्यावर नाही आहे. असं म्हणून आता अर्णव तिच्याकडे रागाने बघत असतो आणि काय बोलावं हे त्याला काहीही कळत नसतं. नंतर मग ईश्वरी ही म्हणते की अर्णव सर खरंच खूप रागामध्ये आहेत. आता त्याला सांभाळणंच कठीण होऊन गेलेलं असतं. अर्णव म्हणतो की मिस इंदौर, आता तुझा रस्ता वेगळा आहे आणि माझा रस्ता वेगळा आहे. जरी लग्न झालेलं असलं तरीही आपण वेगळेच आहोत, असं आता तो तिला समजावतो. आणि त्याच वेळेला तो गाडी पुढे नेतो. ईश्वरी मात्र तिथेच उभी असते. तो ईश्वरीसाठी मागे जाऊन गाडी नेतो आणि ईश्वरी आता दरवाजातून बसते आणि ती स्वतःशीच बोलत असते की नाही अर्णव सर, मनापासून आहे हे नातं, प्रेम आहे, असं म्हणून ती मनातल्या मनातच बोलत असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.